नमस्कार. मेरा देश मेरा नेता या कार्यक्रमात आपण सर्वांचे स्वागत. आज आपल्या बरोबर आहेत प्रभाग क्रमांक 14 डेक्कन जिमखाना मॉडेल कॉलनीचे माननीय नगरसेवक सिद्धार्थ अनिल शिरोळे. कसं वाटलं इंट्रोडक्शन? तर हा इंटरव्ह्यू मी 6 वर्षापूर्वी पुण्यात वेब मिर्ची म्हणून कंपनी होती, त्यांच्यासाठी केला होता. मी तिकडे जॉबला होतो. तर तिथे अँकरिंग, व्हिडिओ शूटिंग आणि एडिटिंगचं काम मी करत होतो. हा व्हिडिओ पण मीच एडिट केलाय. तर आता जे पुण्याचे आमदार आहेत सिद्धार्थ शिरोळे, यांचा मी इंटरव्ह्यू त्यावेळी घेतला होता. पॉडकास्ट आत्ता चालू झालेत, त्यावेळेस इंटरव्ह्यू चालायचे. तर तेव्हा मी ते इंटरव्ह्यू घेतला होता आणि तिथून माझी या व्हिडिओच्या यायला सुरुवात झाली. हा बघा व्हिडिओ एडिट पण मीच केला होता त्यावेळेस. सरांची काही मदत लागली होती ते. आणि तेव्हाचं आणि आताचं बघा ना किती फरक आहे. हे बघ, आम्ही ग्रीन स्क्रीनवरती केलं होतं. तर माझ्या मागे पण ग्रीन स्क्रीन आहे. आम्ही ग्रीन स्क्रीनवरती शूट केलं होतं आणि मग एडिटिंग मध्ये ते केलं होतं सगळं. तर हे दाखवण्याचं कारण असं आहे की आता आपण लवकरच पॉडकास्ट पण चालू करतोय. ज्यांना ज्यांना आपले बिझनेस प्रमोट करायचे, ज्यांना ज्यांना आपल्या फील्ड विषयी किंवा आपल्या प्रोडक्ट विषयी माहिती पोहोचवायची, यांच्यासाठी आपण आता नवीन पॉडकास्ट चालू करतोय लवकरच. तर ज्यांना कोणाला इंटरेस्ट असेल त्यांनी माझ्या इंस्टाग्राम अकाउंटवरती येऊन मला मेसेज करा. लवकरच कॉन्टॅक्ट करून आपण पॉडकास्ट चालू करणार आहोत. ठीक आहे. तर तोपर्यंत हा पॉडकास्ट म्हणजे हा इंटरव्ह्यू 6 वर्षापूर्वी घेतलेला इंटरव्ह्यू कसा वाटला हे मला नक्की कळवा. चला तर मग तुमच्यासाठी हा परत एकदा दाखवतो. नमस्कार. मेरा देश मेरा नेता या कार्यक्रमात आपण सर्वांचे स्वागत. आज आपल्या बरोबर आहेत प्रभाग क्रमांक 14 डेक्कन जिमखाना मॉडेल कॉलनीचे माननीय नगरसेवक सिद्धार्थ अनिल शिरोळे. नमस्कार सर. तर आज आपण त्यांच्याकडून जाणून घेणार आहोत की त्यांनी त्यांच्या प्रभागामध्ये राबवलेले विविध उपक्रम किंवा केलेले सामाजिक कार्य. तर सर याबद्दल थोडं सांगा. सर्वप्रथम मला इथे बोलवल्याबद्दल आभारी आहे. मुळामध्ये आता निवडून येऊन जवळजवळ 1.5 वर्ष झाले. तर 1.5 वर्ष म्हणजे मी असा विचार केला की बाबा आपण नगरसेवक म्हणून निवडून आल्यावरती आपण कुठल्या पद्धतीने लोकांचे प्रश्न सोडवले पाहिजे. बऱ्याच वेळेला एक सेट पॅटर्न असतो, पण मी असा विचार केला की आपण आपल्या सर्वप्रथम या 1.5 वर्षामध्ये मी एवढं केलं की प्रश्नांची जी जाण आहे ती चांगल्या पद्धतीने करून. त्यामुळं आज साधारणतः कसं असतं की आपण निवडून आलो, नगरसेवक झालो म्हणजे आपल्याला सगळं समजतं असं नाही. असं समजा आपण समजायला लागलो की पहिली चूक आहे. त्यामुळे पहिले नक्कीच एवढं केलं की ह्या वर्षभरामध्ये जे काही प्रश्न समोर येत आहेत, अनेक वर्षाचे प्रलंबित प्रश्न, पहिले जे आहेत ते प्रश्न सोडवण्याचा मी प्रयत्न करतोय. त्यात 2 विचारधारा आहेत. एक म्हणजे आपण आपलं नगरसेवक झाल्यावर असं वाटतं की आपण काहीतरी वेगळं केलं. वेगळं करणं हे चांगलं आहे, युनिक काहीतरी वेगळं एस्टॅब्लिश करणं हे चांगलं आहे. पण आहे ते प्रश्न आपण किती संवेदनशीलपणे पूर्णपणे सोडवतो ह्याच्यावरती मी थोडा जास्त भर दिला. जसं आपल्या इथे मॉडेल कॉलनीमध्ये त्रिकोणी प्लॉट आहे. तर अनेक वर्ष तिथे कचरा पडतो. प्रायव्हेट मालकीचा प्लॉट आहे, पण अख्खा दीपगंगा चौक हा त्या एका प्लॉटमुळे घाण दिसतो. असं निर्धार केला की हा प्लॉटची आपण सगळी जी समस्या आहे ती पूर्ण दूर करून घ्यायची. हा प्लॉटला आपण कन्वर्ट करायचा एका हायलाइट या प्रभागाचा हायलाइट. त्या हिशोबाने म्हणजे तिथून त्रिकोणी प्लॉट पासून ज्ञानेश्वर पादुका चौकापर्यंत पूर्ण सुशोभीकरणचं मी काम हाताशी घेतलं. आणि जवळजवळ आता त्याला 1.5 वर्ष झाले, अजून एक 6 महिने लागतील. पण मी तुम्हाला सांगू शकतो की 6 महिन्यानंतर, तर 2 वर्ष लागतील टोटल. तर 2 वर्षानंतर मात्र हा अनेक वर्षाचा प्रलंबित विषय हा पूर्ण ब्युटिफाय होऊन एक हायलाइट शहराचा बनू शकतो. तर त्याच्या मागे माझा अनुभव असा आहे की आपण जोपर्यंत प्रशासनाच्या मागे योग्य पाठपुरावा करत राहत नाही, म्हणजे सतत एखादी विजन घेऊन आपण ती पाठपुरावा करत राहत तर आपल्याला यश. त्यामुळे अशी अनेक कामं आहेत. जेव्हा नागरिकांशी आपण चर्चा करतो, साधं एखादा सिमेंटचा पोल पडले, अनेक वर्ष पडलेला आहे तसाच. पवार रस्ता म्हणून आहे आपल्या वॉटरवाडीचे, एक ट्रक उभा आहे. त्या ट्रक मध्ये आता झाडं आली, झाडं उगवलीत, बेवारशी आहे, त्याला कोणी मालक नाही, अशा अनेक बेवारशी व्हेकल्स आहेत. तर ते
ते कोणी सोडवण्याच्या मला माहित नाही का नाही सुटला, पण एवढं पण सोपं पण नसतं आणि एवढं कठीण पण नसतं. आपण ठरवलं की आपण छोटे छोटे प्रश्न सोडवले. हा. आपोआप आपल्याकडनं एक एक समाजाचं हिताचं कार्य कम्प्लीट होत जातं. होतंय, हा. अन्यथा आपण काहीतरी वेगळं करण्याच्या दृष्टिकोनामध्ये कधी कधी जे साधे प्रश्न आहेत ते सोडवणं आपण विसरतो. हा एक मी ऑब्जेक्टिव्ह ठेवलाय. दुसरा मी एक प्रयत्न केला की आपल्या इथे जे सार्वजनिक टॉयलेट्स आहेत स्पेसिफिकली महिलांसाठी ते अजिबातच चांगले नाही, स्वच्छ नाही. त्याच्यामुळे मी असं केलं की आपले खासदार आणि शिवरायांच्या त्यांच्याकडे मागणी केली की आम्हाला ई टॉयलेट या प्रभागासाठी महिलांसाठी पाहिजे. ई टॉयलेट. आता ही संकल्पना कशी आहे की मी आता PMPML वर डायरेक्टर आहे, तर आमच्या इकडे मागे CMD होते तुकाराम. तर ते आधी ह्याला नवी मुंबईला हे होते आयुक्त. त्यांना विचारलं की बाबा टॉयलेटमध्ये सगळ्यात चांगले टॉयलेट्स कुठले आहेत. ते मला सुचवलं की तुम्ही नवी मुंबईला जाऊन आमची ई टॉयलेट. ई टॉयलेट पाहिले. एक टॉयलेटची जवळजवळ 10 ते 12 लाख. पण ती टॉयलेट सेल्फ क्लीन होते. पूर्ण स्टेनलेस स्टीलची बॉडी आहे. आणि त्याचं वैशिष्ट्य असं आहे की एकदा टॉयलेट वापरलं आणि दुसरा माणूस आत जायच्या आत ते लॉक होऊन जातं. पूर्ण साफ झाल्याशिवाय ते टॉयलेटच उघडत. ते फक्त एक 50 पैसे किंवा ₹1 पॉईंट टाका. मग ती संकल्पना इंडियातले सगळ्यात चांगले टॉयलेट असून मला तरी वाटलं ते शिरोळे साहेबांच्या खासदार मंजूर करू. आज आपल्या डेक्कन जिमखाना मॉडेल 6 ई टॉयलेट्स आपण त्यातले आपण 2 ई टॉयलेट्स जननी महाराज रोड बसवलेत ऑलरेडी. एक आपल्या होम सुपर मार्केट जिथे एक ई टॉयलेट बसवलाय. आता हिरवाई गार्डन मध्ये एक ई टॉयलेट बसवलंय आणि अजून 3 आहेत 7 केले जातात. अजून 2 फर्ग्युसन कॉलेज रस्त्यावरती आणि एक सेनापती बॉक्स. असे पण 7 ई टॉयलेटचा प्रकल्प ह्या प्रभागात केला. मला नक्कीच अभिमानाने सांगावंसं वाटतं की अख्ख्या शहरामध्ये असे टॉयलेट्स अजूनपर्यंत बसवण्यात आले. तर हा एक नवीन प्रकल्प आहे. पण त्यामुळे जुने प्रश्न सोडवणे, छोटे छोटे प्रश्न सोडवणे आणि नवीन प्रकल्प पण जेणेकरून खरंच व्हॅल्यू एडिशन अशा प्रकारे समजा आपण अप्रोच केला तर मला असं वाटतं की आपण आपल्याला जे मताधिक्य मिळाले त्याला न्याय देण्याचा प्रयत्न त्या दिशा बरोबर असेल. तर सर आता इथून पुढे तुम्ही तुमच्या प्रभागासाठी काय स्वप्न पाहता किंवा तुमचा संकल्प काय आहे प्रभागामध्ये? मुळामध्ये आता कसं आहे की पहिले म्हणजे जे सर्व इश्यूज जे आता मी माझी एक पद्धत आहे की बाबा मी डायरीमध्ये जे काही प्रश्न आहे ठीक आहे. आता फोन आला म्हणजे प्रश्न आला. तो प्रश्न आला की साधारण त्या प्रश्नाची कॅटेगरी केली. आपल्याकडे जेवढे प्रश्न आले त्याचा आपणच आपलं जजमेंट घेतलं पाहिजे की आपण किती पर्सेंटेज मध्ये त्याला त्याचं सोल्युशन करू. तर साधारणतः आपल्याकडे समजा 100 प्रश्न आहेत. ते सगळ्याची नोंद पाहिजे आणि ती नोंद करून आम्ही सहसा एक पद्धत केली. कसं आहे की म्हणजे राजकारणामध्ये जसं तुमचं लोकांमध्ये मिसळणं गरजेचं आहे तसंच तुमचं ऍडमिनिस्ट्रेटिव्ह कॅपॅबिलिटी पण की समजा तुम्ही नुसतंच कार्यक्रम किंवा फंक्शन तिथं बऱ्याच ठिकाणी आपल्याला बोलवतो. लोकांच्या सुखामध्ये दुःखामध्ये आपल्याला सहभागी व्हावं लागतं. पण त्याचबरोबर समजा ते 50% तरी तुम्ही बॅलन्स ठेवला पाहिजे. 50% तुम्ही जनतेमध्ये जायला पाहिजे. 50% मात्र तुमची ऍडमिनिस्ट्रेटिव्ह ग्रीप ही स्ट्रॉंग पाहिजे. त्याच्यासाठी तुम्ही एक स्वतःमध्ये कल्चर इस्टॅब्लिश केलं पाहिजे की आपले जे प्रोजेक्ट आहेत ते कुठले आपलं आज आम्हाला 4.5 ते 5 कोटी रुपयाचं बजेट आहे. ते बजेट आपण ज्या पद्धतीने लावलंय पहिले म्हणजे ते बजेट पूर्ण इन्कम्प्लीट होतं. पालिकेच्या मागे लागून त्याचं टेंडर प्रक्रिया करून प्रोसेस करून ते टेंडर लागलं की नाही, त्याचं एक्झिक्युशन चांगलं झालं की नाही आणि त्याबरोबर समजा आपण ही ऍडमिनिस्ट्रेटिव्ह ग्रीप समजा आपण स्ट्रॉंग केली आणि बजेटचा वापर जरी पूर्ण केला आणि चांगलं केलं तर मला असं वाटतं की आपल्याकडनं आपोआप तुम्हाला चांगले कामं दिसायला मिळतील. त्यामुळे माझं एवढंच माझी जी इच्छा एवढीच आहे की माझ्याकडे जे काही 5 वर्षामध्ये जे काही प्रश्न येतील
हे मी स्वतःला अनालाइज करून की माझ्याकडनं किती टक्के ह्याच्यात निराधार मी सोल्युशन काढू शकतो ह्याच्यावरती माझा मेजर फोकस असतो. आणि त्याबरोबरच हे काम करत असताना नवीन नवीन कल्पना येत असतात, नवीन नवीन आयडिया येतात. ज्या पद्धतीच्या लोकांमध्ये तुम्ही वावरता, जसे सल्ले तुम्ही घेता, त्या पद्धतीचे तुम्हाला सल्ले मिळतात. मग वेगवेगळे उपक्रम करू शकता. त्यामुळे आहे ते काम सिन्सिअरली प्रामाणिकपणे. आणि छोटे सोल्युशन, आपण छोटे प्रश्न जे आहेत त्याच्यावरती गांभीर्याने लक्ष देऊ. मग आता नाल्याचा विषय जो आहे, त्या नाल्यामध्ये जे रेन वॉटरसाठी फक्त नाला जो बनवला गेला त्याच्यामध्ये ड्रेनेजचं पाणी. हो. तर हे पूर्ण काम मी आपला जो प्रभाग आहे त्यातला हा सगळ्यात मोठा एक महत्वाचा प्रश्न तो सोडवण्याच्या दृष्टिकोनाने मला असं वाटतं की सिन्सिअर एफर्ट चालला लवकरच आपल्याला त्याच्यापेक्षा आज भटकी कुत्री असतील किंवा भटकी इतर डुकरं असतील. मॉडेल कॉलनी मध्ये डुकरं आहेत, म्हणजे त्यांच्यापेक्षा अजून कधी कधी काय बोलावं असा प्रश्न पडतो. त्याच्यावरती आपण सातत्याने न चिडता कारवाई लावून करत हे प्रश्न नेहमीसाठी आपण संपवले पाहिजे. त्यामुळं छोटे प्रश्न हे त्यांच्या सुतापर्यंत जे म्हणतो आपण की घेऊन जाणं, त्याच्या एंडपर्यंत घेऊन जाण्याचं माझं मानस आहे. आणि त्याचबरोबर एक चांगले युनिक प्रोजेक्ट, समजा आता फुटपाथचा आमचा एक जे आता स्मार्ट सिटी आहे, आज आपण घोले रोडचं एक फुटपाथ फार छान झालं, तुम्ही तिथे बघितलं. पण नुसता फुटपाथ वरनं चांगला नाही, त्याच्या आतमध्ये डक ते डक सुद्धा असं प्रयत्न केला की ते डक मोठे असावे, म्हणजे परत फुटपाथ खोदायला लागू नये पुढचे 10 वर्ष. असा एक प्रयत्न आहे की स्मार्ट फुटपाथ असावा, पण त्याची युटिलिटी पण तेवढीच स्ट्रॉंग असावी. समजा ती युटिलिटीकडे लक्ष दिलं तर तो फुटपाथ खोदला जाणार नाही. तर भांडारकर रोडला माझ्या ह्या 3 वर्षाच्या काळामध्ये ह्या प्रभागातले पूर्ण सगळे फुटपाथ आपण एका सरीचे, एका स्टँडर्डचे आणि स्मार्ट सिटीला शोधतील असं, म्हणजे जेणेकरून आपण वॉकिंगला एनकरेज करू, असा पण एक प्रयत्न चालू आहे. त्यामुळे असे विविध उपक्रम आहे, पण त्याचा सार असा आहे की आपल्याला जे काम मिळालंय ते प्रामाणिकतेने करायचं, आपली ऍडमिनिस्ट्रेटिव्ह कॅपॅसिटी आणि पब्लिक प्रेझेन्स मध्ये एक बॅलन्स ठेवायचा आणि जेवढं होईल तेवढे प्रश्न निराकरण करायचे. तर आपल्या प्रभागामध्ये खूप समस्या असतात की कचरा, पाणी वेळेवर न जाणे. तर अशा तुमच्या प्रभागामध्ये काय काय समस्या आहेत? साधारणतः सगळ्या समस्या सारख्याच असतात. सगळ्या प्रभागांमध्ये सारख्या समस्या असतात. कारण साधारणतः प्रत्येक प्रभागामध्ये थोडं वस्ती विभाग आहे आणि थोडा सोसायटी भागातील प्रश्न वेगळे असतात आणि वस्तीचे प्रश्न वेगळे असतात. पण साधारणतः गांभीर्याने पाण्याचा प्रश्न आणि ड्रेनेजचा प्रश्न, ड्रेनेज हे जिथं चोकअप होऊन जातं, हायजीनच्या दृष्टिकोनाने खूप गंभीर विषय. म्हणजे मला असं आठवतं की निवडून आल्यानंतर जवळजवळ एक महिनाभरच झाला होता, मी कोकली नगरला गेलो होतो. काही महिलांनी मला बोलवलं, तर त्यांनी असं सांगितलं मला की दादा आमच्याकडे पाणी प्रेशर नाही आहे. तर बरेच वर्ष आले, म्हणजे 6 वर्ष झाले आता पाणी प्रेशर नाही येत. मग आम्ही तिथे पाण्या विभागाचे जे काही अधिकारी होते त्यांना थोडस त्यांना आग्रह केला आणि मागे लागल्याने एक 3-4 दिवसात त्यांना पहिला फॉल्टच डायग्नोज होतो. फॉल्ट नेमका तिथं नव्हता, तो रस्त्याच्या जवळजवळ एक 100 मीटर पलीकडे दुसऱ्या बाजूला, पण तो सापडला. तो सापडल्यावरती तिथे नेमकं प्रेशर यायला. मला एवढा कल्पना नव्हती, पण आम्ही जेव्हा पाणी प्रेशर यायला लागलं त्या महिला एवढ्या खुश झाल्या. ते मला असं सरळ म्हणाले की आता तुम्ही 5 वर्ष इथं आमच्याकडे आला नाही ना, फिरकला नाही तरी चालेल, म्हणून आम्ही तुम्हालाच मतदान. एक प्रश्न तुम्ही महत्वाचा सोडवा. तर काय असतंय की सहसा आपण तो विषय सोडवणं, मला एक जाणवलं की त्याला खूप व्हॅल्यू आहे. तुम्ही नुसती आश्वासनं देणं किंवा नुसतंच तुम्ही हो मी करतो, मी बघतो, हे करण्यापेक्षा तुम्ही 10 आश्वासनं देण्यापेक्षा 2 प्रश्न जरी सोडवले तर त्याचा इम्पॅक्ट लोकांवरती जास्ती राहतो. त्याचं समाधान होतं. समाधान होतं. तर त्याच्यावरतीच आपण आपला केंद्रबिंदू ठेवला. तसं आपल्याला ओढ लागते, अरे मी अजून काय करू. थांबवा, तर ते 2 प्रश्न तिथं सोडव, पुढचा पाठ मागचा सपाट. त्याच्यामुळं असे अनेक प्रश्न आहेत. मग साधारणतः सारखीच आहे. बरं, प्रशासन असं आहे की प्रशासन हे आपलं खूप म्हणजे एक्सपिरियन्स आहे. एवढं एक्सपिरियन्स प्रशासन मला नाही वाटत कुठेही. फक्त ते सुद्धा हे पाहत असतात की समोरचा व्यक्ती किती सिन्सिअरिटीने आपल्याला फॉलो
समजा आपण प्रशासनाकडे सिन्सिअरिटीने जनतेचे प्रश्न घेऊन गेलो तर त्यांचं सुद्धा आपल्याबद्दलचं मत हळूहळू बदलतं आणि आपली कामं आपोआप मग सिन्सिअरली मागण्या त्यांना वाटत नाही इथे आपल्याला. कारण बऱ्याच वेळेला काय होतंय, महानगरपालिकेत एक आशीर्वाद द्यायची सवय लागते. म्हणजे मी समजा तुम्ही नागरिक आहात, मी तुम्हाला म्हणणार की तुमचं काम होऊन जाईल म्हणून तुम्हाला सांगू. मी प्रशासनाला सांगतो, समजा गार्डन डिपार्टमेंटचे लोक म्हणतील की हो साहेब होऊन जाईल. आपल्याला वाटतं होऊन जाईल, नागरिकाला वाटतं होऊन जाईल, प्रशासन सांगतं होऊन जाईल, 7 दिवसांनी आपण बघतो काय झालं. तर आपल्याला ते सगळं व्हर्च्युअल चालतं. तर त्याच्यापेक्षा होऊन जाईल म्हटलं की पहिले आपण अलर्ट होऊन जायचं की हे होणार नाही, आपण दुसऱ्या दिवशी परत फोन करायचा. त्यांना कळायला लागतं नाही बाबा ही व्यक्ती एका कामासाठी रोज फोन करतो, लक्ष द्यायचं, मग ती कामं होतात. नाहीतर अनेक मला खात्री आहे की अशीच टर्म निघून जाते. म्हणजे मलाच कळलं नाही 1.5 वर्ष कधी गेले, अशी अजून 3.5 वर्ष झालं मग काही खूप वेळ लागला. पण आपल्याला आपलं समाधान प्रश्न सोडवल्यावरती जे मिळतं ते तेव्हा मग जाणीव होते की आपण काहीतरी निवडून दिलंय तर आपण काहीतरी त्या जबाबदारीला न्याय देतो. थोडा अप्रोच मध्ये आपल्या ऍटिट्यूड मध्ये थोडा मला असं वाटतं की आपण चिंतन केलं पाहिजे. तसं केलं तर आपण प्रश्न सोडू. तर आपण आलात, तुमचा महत्वपूर्ण वेळ आम्हाला दिला त्याबद्दल धन्यवाद. आणि तुमचे जे काही संकल्प असतील ते पूर्ण जाऊ आणि तुमच्या पुढील राजकीय वाटचालीस वेब मिरचीकडून खूप खूप शुभेच्छा. धन्यवाद. गाव, देश आणि जगभरातील इतर ताज्या घडामोडींसाठी प्रॉपर्टी, नोकरी विषयक आणि 1,60,000 प्रकारच्या वेगवेगळ्या प्रोडक्ट्स किंवा सर्व्हिसेसच्या मोफत जाहिरात व 5 पेजेसचा कॅटलॉग बनवण्यासाठी आणि सर्वात महत्त्वाचे आपल्या कोणत्याही व्यवसायाची वेबसाईट कमीत कमी वेळेत स्वतः बनवण्यासाठी आजच आमच्या www.webmirchi.com या वेबसाईटला नक्की भेट द्या आणि वेब मिरचीचे मल्टीपर्पज ॲप डाउनलोड करा. कृपया आमचे चॅनल सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.